आमचे दोदो गंजो मास्टर त्यांच्याकडून त्यांचे म्हणजे ह्यांच्याकडे वाजवतात, त्यांची गुरुवारी या ठिकाणी वाजवतात। महेश दादा लवंदे तुमच्यासाठी 100 रुपये आलेला आहे दोदो आणि सगळेच सोपेल पण या ठिकाणी खूप छान संगीतकार आहेत। कोकणाला वेळ लावलेलं, कोकणाला लागले वेळ, कारण तालुका असा माझा खेळ राजापूरमध्ये येऊन सुद्धा दिलेला आहे। अगदी डोळ्यात आनंद अश्रू आले। आणि खेळचं बुवा म्हणजे हिट बुवा आहे की नाही? खरं आहे, खरं म्हणजे खरंच आहे। एवढा पावसाला पण हौस, फक्त पावसाला सांगणार बाबा त्या घाटा बिटा पूर आला, आमची भाता आता कापणीला आली आहे की नाही? तेवढा थांब ना, आता हाताशी आलेला पीक पण निघून जाईल। तर आमच्या गुरु यांचं महेश दादांसाठी आलेलं बक्षीस आहे दोदो 100 रुपये त्यांना मी नंतर देणार म्हणजे देणार, त्यांना माहिती आहे गोवा देणार, व्याजासहित देणार। कार्यक्रम कसा करू तुम्ही सांगायचा, त्या पद्धतीने मी कार्यक्रम लिहून आणलेला आहे। बोला पुढच्या वर्षी दादा मला फोन अगोदर करा, पण मला करा फोन आणि माझ्या जोडीला ठेवा फोन पण नाही टाकली पिसावरून तर सणच होणार नाही। आपल्याला नसेल भेल तर नंतर का भेल। बक्षीस आलेलं आहे परत। बकासूर वरून एक गाणं झालं होऊन जाऊ, नक्की होईल। आपण पण बकासूरच आहे त्यामुळे नक्की होणार। नंतर घेतो, आठवणीने घेतो। ना चिठ्ठी ठेव तशीच। आता काय झालं, थोडं कमी नाही मागे जास्त, मग असा उभा राहू का? हा असो, तर तुम्ही ते जातात ती सगळी काढून टाका। माचीची काळजी घेता का कसली अगरबत्तीची? असो हो पारी घासून गेली बारी घासून गेली महीची खालून वरून जळवली। बारी घासून गेली हिची खालून वरून जळवली। मग बघा या कालच्या पोरीन, कालचीच आहे माझ्यासाठी, ह्या कालच्या पोरीन सारी पब्लिक घालवली। बघा या पोरीन सारी पब्लिक आता समाचार, मुख्य समाचार घेऊ का? तुम्ही सगळे थांबणार आहात का मी वारी करेपर्यंत? नक्की बघा, घासून काय हातून काय पाहिजे, सगळे शब्दाला उत्तर देणार आहे मी, कारण तेवढा पण ताकदीचा भाऊ आहे, बरोबर ना? हा, तशी तुझी काष्टी सोडली नाही पहिल्या वारी, आता तू मॅक्सीवरती तुला आणतो बघ। हा काय म्हणे की डबल वारीत तुम्हाला मी पुरून उरी ती शेरशाही काढ जराशी जुनी काढ। आणि दुसऱ्या वारीत तुमची बुवा मी काशी करीन। काशी कुठे तुला माहिती आहे का? काशी बनारसी। काशी कधी होतो? शेवटच्या स्थळावरती, म्हणजे आपण सर्व म्हणजे आपण नाही, जेव्हा आपण एखादा हे घेतो, म्हणजे आपण म्हणतो ना आता आम्ही चाललो तीर्थयात्रा करायला,
तेव्हा काशी असतं आहे की नाही. शेवटचं क्षेत्र म्हणजे काशी, म्हणजे स्मशान म्हणजे काशी. हा शास्त्रातला पुरावा आहे याला. हा म्हणून म्हणायचं असू दे काशीकरी म्हणून म्हणायचं आहे. पण ते तुम्हाला भाषण करता येत नाही. नमनचा ठेका हे मयाला हिला नमनचा ठेका आहे. बरोबर एक मिनिट थांब. एक खाली बसा. तुझ्या आईशीचा घो तुझ्या सनज बुवाचं नमन 73, 74, 75 कार्यक्रम कोकणात होतात. श्रीराम नमन नाट्य मंडळ कामते पुणेवाडी ते माझं नमन मंडळ आहे. आणि माझ्या नमन माझ्या भारुडात वगैरे लहान होती. आता मला बोलायचं नाही तर असो एक शाहीर झालेच घडलात. तुम्हाला शुभेच्छा आहे बरोबर ना. तिथे सांगावं इथं स्टेजवरती येऊन की बुवा तुमच्या नमन मध्ये गवळण म्हणून मी नाचायची आहे की नाही. नाही काय हरकत नाही नाचलात ना. आता नाच करताव आणि मला नाचवाय बघताव असं चढण परत उतरणार नाही. हा असो त्याबद्दल त्यांना म्हणणं नाही. भाषेत ते नमन ठेका दाखव. हा दाखव नमन ठेका. तुम्ही दाखव. नमन बघायला चला मी नमनची कला. नमन बघायला चला या कलेनं जन्म दिला माझ्या कोकणाला. या कलेनं जन्म दिला माझ्या कोकणाला. बस 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 आपलं काम नाही. कुठं कमवतो तेवढं कमवा आहे की नाही. कुठं कमवतं ते कमवा. उगाच माझ्या नादाला लागू नका आणि मला वायपट काढायला लावू नका. परत काय म्हणे सणज बुवाला काही स्वर कळत नाही. बरोबर ना. तुझ्या वयात माझ्या करिअर मध्ये माझं करिअर आणि तुझ्या वयाच्यात फरक आहे की नाही. आहे की नाही. माझं 22वं वर्ष शक्ती तुला तुझा वय तेवढा नसेल मग ते स्वर आणि काय सारे गा मापा तुझ्या आईचा भो तुझ्या. सूर कशाची खातात गाणी कशाची गातात यातली आपल्याला कल्पना किंवा संकल्पना आहे का. आहे का. थोडं पुढे घेणार आहे. सारे गामा सारे गारे 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 असा गारगार लावीन ना खाण्यावर. हा आधी आईस्क्रीमचा गोळा देईन तुला मी. हा बरोबर ते की सणज बुवानी 5 दाखवली त्याच्यावरती तारीख 2025. आता मंडळातला मी कार्यकर्ता आहे की नाही. जे मंडळ आपलं आहे आमचं शक्तीतुरा बघा आता आवर्जून सांगतो. एक कोकणाला गोड स्वप्न म्हणजे आपल्या शक्तीतुऱ्याचं आहे. पण ह्यांच्या आमच्यामध्ये पण पार्ट्या पडल्या आहेत. हे कुठं टाकाल तर ह्याला जबाबदार मी नाही. टोटली युट्यूबर्स. हा आणि जो युट्यूबर्स असेल त्यांनी कोर्टात येऊन ग्वाही द्यायची. हा शक्तीतुऱ्याला गोड स्वप्न होतं पण तिथं काहीतरी थोडीशी घुसफुस झाली. तर माझ्या जोडीला पहिलं कोण सचिन कदम. तिने गाणं गायलाय ना कोंबडीचा जी सालपाट सोलून कोंबडी काढतो जी बघा. हे माझ्या कॅसेटला गाणी आहेत. हा आपला बाई जन्म नव्हता तेव्हापासून मी भाड्या करतोय. हा तुझ्या बापसाला विचार ना तुझ्या बापसाला. एक दिवस तिचा पप्पा माझ्या जोडीला होता. हा एकदाच होता आणि एकदा कचकून असा लागलो की फरक काय शक्तीतुरा केला नाही. गाणं ऐकायचंय काय. ह्यांचं नाव आडनाव काय याचा शेलार. शेलार म्हणजे काय आपण बघा कमरेला बांधतो शेला घालतो माहिती का शेला. मग एकदा असा प्रसंग आला छत्रपती शिवरायांचे मावळे गडावरती लढाई करायला गेलेले आणि जिंकून आले ना. मग त्या आनंदाच्या भरात आता हे हायवे मुंबई गोवा हायवे आता झालाय काय हो. हा तेव्हा हे हायवे रस्ते बिस्ते होते का. तेव्हा कसा विषय कसा होता. तेव्हा दरी बिरी होती का नाही. मावळ्यांची लढाई कुठे होती दरीत. मग
गड जिंकून आला आणि आपण म्हणतो ना, अरे भाऊ आपण जिंकून आलो, तर मला तो म्हणतोय अरे माझा शला होता तो पडला खाली, अरे कुठे गेला तर दरीत गेला. मग आपण म्हणतो ना अरे मरू देतो, शल्याची काय किंमत, पण आपण जिंकून आलो ना. म्हणून एक गाणं ऐकवतो, तुझं काम नाही आणि तुझ्या बापाचं पण काम नाही. हा, आणि माझ्यावरती कुठलीही कारवाई तुम्ही करू शकत नाही. हा, तुम्ही काय काय बोललात ना तेवढी हिस्ट्री माझ्याकडे आहे. म्हणून शाहीर म्हणून आणि कार्यक्रम करताना तेवढं ताकदीने करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही बसा बाबू, तुम्ही बसा, तुम्ही नका प्रयत्न करू. हा, म्हणून गड जिंकून आला रे अन घोटाळा झाला रे. वर टाक, तोड दिल्यानंतरच नाचायचा, आता नाचायचा नाही. हे गड जिंकून आला रे अन घोटाळा झाला. आणि मला मान हलवायला लागलो, सकाळी डोका दुखतो, परत बारे दुखते. हो गड जिंकून आला रे अन घोटाळा झाला रे. मग बघा बघा नशियाला रे, बघा बघा नशियाला रे. मग तो दुसरा मित्र आहे ना वैद्यशी, तो दुसरं काय म्हणतोय, मरू दे ना, गेलाय तो गेलाय, पण काय म्हणतो गप हो, काय म्हणतो गप बस, काय नुकसान आपली झाली ती कुणाला सांगू नको. म्हणून हो गड जिंकून आला रे अन्न घोटाळा झाला रे. बघा बघा नशियाला रे, बघा बघा नशियाला रे. गप हो करीत गेला रे, बघा बघा नशियाला रे. गप हो करीत गेला रे. गड जिंकून आला रे, घोटाळा झाला रे. गड जिंकून आला रे, घोटाळा झाला रे. बघा 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 नशियाला रे. करीत गेला रे, बघा नशियाला रे. बघा करीत गेला रे. काय म्हणे बुवा, आता नाही पास नाही, पासाचा वेगळा विषय बुवा काढू नका, तुमचं काम नाही ते. गप उगत पास वगैरे नाही, मी कधीच पास झालेला आहे. तुम्ही माझ्या समोर काय आहे, नापास आहात. हा हा, पैशासाठी बाऱ्या करणारा बुवा नाही मी, पुढे घेणार आहे मी त्यांना. पण जाऊ दे, शर्ट टाईट आहे, पॉइंट राईट आहे. टॅलेंट, टॅलेंटची स्पेलिंग इथे मला सांग बघू. अजून म्हणतात ना लहान लहान पिल्ला असतात त्यांना फिसराटा फुटलेला आहे. टायलंडची स्पेलिंग तर तिला येते का? कळतं का तिला? त्याचं कळतं का? टायलेंट आहे, नाईट आहे. म्हणून म्हणायचं आहे, अगे या राजापूर नाक्यामध्ये तुझी माझी टप फाईट आहे. या राजापूर मध्ये तुझी माझी टफ फाईट आहे. अगं तू फक्त पुस्तक आणि मी गाईट आहे. अगं तू वाईट आणि मी राईट आहे. अगं तू वाईट आणि मी राईट आहे. आणि या मुंबई गोवा हायवे वरती आज एक तेजेचं नाव आहे, तर तोंडात नको नाही तर ते मला ओरडल द्या. हा, आणि या राजापूर हायवे वरती वैदई तुझ्यावर फुल नाईट आहे. हा, नाईटचा झाला विषय ना. हा, मी गवळण घेते, काय रडू नको काना, लोणी काढीते, या कानाच्या खाली ठोका मी देते.
कुणाला पटलं रे सांगा, ज्याला ज्याला पटलं, ज्यांना ज्यांना पटलं ते उठलं. हा बरं ना. आणि म्हणते माझ्याकडे बुवा तुम्ही स्वर शिकाया. तू माझ्या की स्वरासकट तुझी अगदी सगळी थकबाकी वाजा करून तुला शिकवून पाठवतो. काय कसं करावं, कुठं काय करावं, आहे की नाही. हा काय ना काय हो, मलाही सांगते स्वर शिकाया. आणि ही जी गवळ्यांची कठीण काय, रडू नको काना लोणी काढीते, या कानाच्या खाली ठोका मी देते. ठोका द्यायचा का माझा आहे. हा बरोबर ना. ठोका कुणी द्यायचा असतो. असो या ठिकाणी माझ्या महिला मंडळात मी सॉरी मागतो तुमची सगळ्यांची. पण करू ना जोरात वारी आहे. ताईनो ताईनो आईनो बाईनो. हा हा अरे हो, तुमची मजा करणार पण महिला मंडळ आहे. मला पण काही लाज नाही पण इशिम वाटते. कोकणी भाषा आपली बरोबर ना. काय हो बोलू देऊ, प्रत्युत्तर देऊ का म्हणून म्हणायचं आहे. तुझा काढताना लोणी, तुझा काढताना लोणी, तिथं आला ग भोका. बघा एवढा मांजर आणि भोका चोर असतो. दही दूध मी कधी कधी घरी गेलो ना, जागरणात गेलो की मी दहीचा डबा नेतो, कारण माझ्याकडे काय गाई गुरं नाही. आणि खात असतो मी टीव्हीचा रिमोट जरी आणायला गेलो तर माझ्याकडे 3 मांजर आहेत. मी फक्त नुसता इथून तिथे गेलो की तो दही खाऊन जातात. भोका लय मोठा आहे माझ्याकडे. म्हणून विषय कसं बघा, तुझा काढताना लोणी, तिथं आला ग भोका. तुझा काढताना लोणी, तिथं आला ग भोका. तुझ्या गहंडीवर तिला ठोक्यावर ठोका. तुझ्या गहंडीवर तिला ठोक्यावर ठोका. पटलेला असेल सगळ्यांना विषय ओके मध्ये. हा एकदम ओके. आणि ठोक्याव ठोके. हा म्हणून ते उडाय पाहिजे, काय चढाय पाहिजे. व असं कराल तर तुमचा कार्यक्रम बंद होतील. मी कार्यक्रमाचा अभिलाषी नाही आहे. हम कमाते है और जीते है, बरोबर ना. हे मी घेतो ना तर सगळं जाताना रस्त्यानं वाटून टाकतो. हा आपण ह्याच्यावरती जगत नाही. तुमचा हा व्यवसाय आहे. हा हे रेकॉर्ड करा. आणि उद्या जर कुठला विषय बारीक झाली, बरोबर, जर विषयावरती याल तर भरणार नाही काय, झोड झोडीन तुम्हाला मी. सगळेच भाऊ म्हणतात मला. हा कार्यक्रम तुमचा उद्या बंद होतील तर तुम्ही नाही माझ्याशी बारी केलं होती काय, माझं दुकान बंद होणार आहे काय. हा लोकांच्या मनातला भो आहे मी, आहे की नाही. उद्या तुम्ही नाही केलं, तू नाही केलंस तर दुसरी करल, तिसरी करल, आहे की नाही. हा येण्यासारखं काय पण बोलतात. आपलं वय काय, आपला पगार काय, आणि आपण बोलतो काय. हा पुढं साडी काष्टी झाला, चुत्या काय झाला, तू चुत्याच आहेस, तू चुत्याच आहेस. तर तुझ्या गाण्यावर ना कळणार. आता ह्याच्यावरती काय बोलत नाही. पुढं थकत नाही, वाकत नाही, झुकत नाही. तुला चांगली तर झुकवले पण, थकवले पण, मी वाकवले पण. म्हणतात मला ते गाणं मोबाईल मध्ये कठीण झाले. पुढं कारभारी दमाना हो द्या दमान, हो द्या दमान, अंग भिजल घामान. किती हलवतो दमान. हे ज्यांनी गाणे ही लावणी सुरेखा पुणेकरनी लिहिला. तिच्याकडे हिचा बापू शिकायला गेलेला. हा पुढचा शब्द काय, अंग भिजलं या घामान. स्वतःच काहीतरी गाणं, त्या गाण्यातला एक शब्द, ह्या गाण्यातला एक शब्द, आहे की नाही. स्वप्नील दादा शिकवा तुम्ही. हाव दो 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 म्हणजे तुम्ही 1 2 दो दो ह्यांनी दिले. ह्याची काशी करीन मी, ठेवणार ना तुम्हाला शिल्लक. हा
किती हलवतो दमान अंग भिजलं तुमचं हलवून हलवून काय उठत नाही तो हातात धरून सामान आणि उत्तर काय दिले की कुंभकर्ण उठत नव्हता कुंभकर्ण उठत नव्हता का त्याचा सामान उठत नव्हता हा बरोबर ना उठत कोण नव्हता कुंभकर्ण म्हणजे असं काहीतरी म्हणा ना मग त्याचा उठत नाही सामान कुंभकर्णाचा सामान लय मोठा होता मरशील त्याच्या सामानाचा नाही हा फिरवू जरा फिरवतो हा एक तुम्हाला वाजवायचं नाही हिंदी गाणी हा तुम्हाला देतो मी दो मया पण भडाकलाय आज हा मग ही तोड देऊ काय कुंभकर्णाचा विषय काय करता हलवून उठत नाही तर कोणतं कुंभकर्ण सामानाचा विषय कुठला येतो पटला तुम्हाला हा विषय हा पटला सामान कुंभकर्णाच्या सामानाशी काय संबंध कुंभकर्ण उठत नव्हता बरोबर ना हा म्हणून तोड कसे बघा कारभारी तुम्ही हसाल विषय पटल्यावर सुरेखा पुणेकर दाखव तिला एकदा तुम्ही हसाल विषय पटल्यावर मग झोपू द्या खाटल्यावर आनंद होईल भेटल्यावर बघा विषय कसा आहे तुम्ही हसाल विषय पटल्यावर मग झोपू द्या खाटल्यावर आनंद होईल भेटल्यावर आनंद होईल भेटल्यावर न पळू नको खालचा माझा उठल्यावर आनंद होईल भेटल्यावर पळू नको खालचा उठल्यावर पुढे का तुला अजून वाजवायचं हा पुढे ऐकायचं ना हा बेंजो वाजवायचा हे तुझ्या बेंजोवरती सगळे ठीक आहेत चल एक लाव अशी दुनियादारी लावून टाक शिकवायला लागत ना आपण लहानापासूनच नाचातला माणूस आहे पुढचा विषय हा पुढे काय तो 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 कान्हा यमुनेच्या काठी यमुनेच्या डोहात दमलो गेला दिसला किशोर चांगला मना खाली हलवतो काळ श्यामना आहे नाही तिला ऑफर बोलून टाकलेली गवळ्यांची म्हणून गवळ्यांची कटिंग देऊ का तिच्या परत एकदा हा ऐकायचंय ना म्हणून बघा
अरे ही राधाबाई हिला वो अजून समजत नाही ही राधाबाई हिला वो अजून समजत नाही मग ही बघत बसते लांबना मग ही बघत बसते लांबना धरून बसते हलवत माझा काळा श्यामना बसून हलवत बसते माझा काळा श्यामना पुढे काय म्हणे मी तर भोळी अडाणी सकू तुमच्या नाव ही केळेवाले बाई सांगा तुम्हाला शोभेल का मी तर भोळी अडाणी सकू किशोरनं वाढवले केस खाली बसायच्यावरती लय मोठा घन विषय आहे किशोरनं वाढवले केसन दाढी लय हलकट दमडीचा या किशोरनं काढलाय धंदा चिकन कोंबडीचा तुम्ही इथं संगीतकार आहात ना त्याचे तुम्ही सांगा हे गाणं कोणाचं हे गाणं कोणाचं आहे शाहीर सचिन कदमाचं गाणं आहे हा तुला कुठला नेमका लागलाय कोण बुवा तुझा बापसा शिकवला आजा ए तुला हे टाकून द्या आता हा हे गाणं माझ्या कॅसेटला सुद्धा आहे हा सनज बुवा कोंबडीचा धंदा तुझ्यासारख्या कोंबड्या सोलायला 4 जणी आहेत हा हा असे 2-4 कामगार आपल्याकडे कोंबड्या सोलाय सांगितलं असतं आता कुणाचं पण गाणं गायचं का बरोबर ना आपली लायकी नाही माझी मगाशी तिनं लायकी काढली तिनं काय म्हणते हो तुमची लायकी हा आता बोललो असतो पण कसं वाईट वाटेल त्या गोष्टी हा हे गाणं कुणाचं हो हा सनज बुवा कोंबडीचा धंदा शाहीर सचिन कदमनी माझ्या लॉकडाऊन शक्ती तुरा 2-4 कॅसेट आहेत त्याच्या माझ्या परत आणखी 4-5 बायकांबरोबर माझ्या आयुष्यामध्ये माझ्या 14 कॅसेट झालेत किती 14 हा 14 तेव्हा आहे ना म्हणजे चड्डी काढून मुतायला येत नव्हता तेव्हाचा मी शाहीर आहे बरोबर ना काय पण म्हणून गो हा कोंबडीचा गाणं तुझ्या बापाचा आहे का तुझा आहे पटवून दे मला नाही तर ह्याच्यावरती राजकारण करेल मोठा मी कुणाचा आहे तो सचिन कदमानी गावं तो माझ्या बरोबरीचा शाहीर आहे हा म्हणते काय कुठली चालू होती ती त्याच्यावर लिहिले कटिंग करा की काढून टाकतो श्याप सालपाटा मी तर होळी अडाणी सकू तुमच्या नावाचं लावलंय कोको माझ्या कपाळी शोभेल का या किशोर या बुवान काढलाय धंदा चिकन कोंबडीचा जाऊ द्या याच्यावरती बोलत नाही मी कारण याच्यावरती बोललो तर वादग्रस्त मुद्दे उपलब्ध होतील कधी आमच्या हा हे गाणं कोंबडीचा धंदा बिंदा हे गाणं सचिन शाहीर कदमांचं आहे माझ्या बरोबर आहे दोन्ही मी लंगोटी यार आहे ह्यांना त्यांची गोठी पण नाही भेटणार हा कुणाचं पण काहीतरी गाण्याचा प्रयत्न करू गो स्वतःच काहीतरी दाखव हा म्हणजे घाबरू नका गो मी कुणाला मी घाबरतो कुणाला जीव गेला तरी 72 अशा बायकाला 70 परत काय म्हणते उपसरपंच आहे हा हे तुझ्या बापसान शास्त्रात गाणं लिहिलेलं आहे उपसरपंच किंवा सरपंच होण्याची लायकी लागते आहे की नाही हा कोणतरी होतो काय हो हा निवडणूक लढवून बघा पहिले गावात राहून बघा बरोबर ना मी राहतात हायवेला हा ते पिक्चर बघितला ना तो धमाल हायवे माधुरी दीक्षित तो माहिती ना तो येतो हा मल्याळम
उपसरपंच मी तुम्हाला आवर्जून सांगतोय या विषयावरती मला खूप बोलायचं आहे. 2 मिनिटं. हा तुम्ही हिशोब करा आणि युट्यूबर्स 99 30 66 57 83 हा माझा नंबर आहे. याच्यावरती मला हे पाठवायचं. मी उपसरपंच असताना बरेच लोक म्हणजे शाहीर मला म्हणतात हा आणि म्हणतात तुम्ही सरपंच गावचं विवचं नाव काढतात. माझ्या गावचं मी नाव अजरामर केलेलं आहे. मी तेवढा लायकीचा उपसरपंच आहे. हा आणि तुमची लायकी नाही कुणाची होण्याची. तुम्ही हे रांडेचं मतदान पण करायला जायत नाही. हा हे काय करतात पैसे घेतात मग दे बाय कोणत्या आता कशाला जातो पैसे भेटले ना हे टाक माझं. हा मी सरपंच माझा अभिमान आहे माझा स्वाभिमान आहे की नाही. हा हे ना वोटिंगचं माहित नाही. यांची जर वोटिंग झाली की सकाळी नाका बघितलं तर कुठं तरी घातलेली भेटते. यांच्यावर काळा डाग नाही भेटणार कुठं तरी घातलेली भेटते. हा या पुढे जर माझ्या पदावरती बसशील हा बोल तुम्हाला ताकीद आहे माझी आज बरोबर ना. ते माझं शासकीय पद आहे ते. हा शासकीय पद आहे ते माझं. तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही त्याच्यावरती. हा मी बोललो का स्वतःहून येऊन बोललो का मी असा मी तसा बोललो का. हे शासकीय पद आहे. हे कुणाचं पण काम नाही होणं कुणाचं पण हे काम नाही. हा मला चिड येते याच्यावरती बोलल्यावर. आपली लायकी नाही साधा ग्रामपंचायत कचरा काढायला पण तुला ठेवणार नाही मी. नालायक साले काय म्हणे आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. अहो मांडवे गावचा उपसरपंच. युट्यूबर्स रेकॉर्ड फॉर मी अँड सेंड. यस या नो यस. हा मला स्टेटस टाकायचं आज. बाई म्हणालेला आहे आतापासून चालू कर. बाई म्हणालेला आहे मांडवे गावचा उपसरपंच गाजवतो म्हणतो हा मंच. साथ देऊन भावाला यांना लुटला गावाला. माझ्या गावाला तुला कामाला ठेवीन मी. हा एवढी ताकद आहे आपली रे. चिड येते ना मला शाहीर म्हणून काय पण बोल तुझी फरफटी इथं काढीन नालायक साडे. अरे गावानं केली मला उपसरपंच. गावानं केली मला उपसरपंच. आणि खेड तालुक्याची मान ही उंच. अगं तुझी काय लायकी माझी ही लायकी झालीच बुवा तू नावाला. झालीच बुवा तू नावाला. भांडी घासायला नेईन ग भांडी घासायला नेईन ग माझ्या मांडवे गावाला. भांडी घासायला नेईन ग माझ्या मांडवे गावाला. भांडी घासायला नेईन ग माझ्या मांडवे गावाला. माझ्या मांडवे गावाला. बदलव काहीला बदलवीन. तुम्हाला ऐकायचं असेल तर अजून 1-2 गाणी गाणार आहे नाही तुम्ही कार्यक्रम सोडणार आहे. बोला आवाज जोरात होऊ दे. हा पुढे काय म्हणते मग होऊ दे तुझं न माझं लगीन ग. मी तुला आज सांगतो तुझं लगीन व्हायला कठीण आहे. लगीन तुझं व्हायला कठीण आहे. कठीण म्हणजे मी कुणाचा हात लगीन कसं 4 चौघात अक्षता पडून त्याला काय म्हणतात लगीन आहे की नाही. कुणी मनाव घेऊ नका भावानो. भेटत तिला घेऊन या कारण आजकाल काय पोरी भेटत नाही. पाहिजे तर सांगा देतो हिला. हा
तप्ती मनान कसा पांगळा करी विचारतो वेशाच्या नामाचा तोड कुठे नाही राहिला बुवा झावायच्या कामाचा आहे का